नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुंदर भाषण। भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता। अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे। मी सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करते। छत्रपती शिवाजी महाराज हे शूर, पराक्रमी आणि महान राजे होते। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई असे होते। शिवाजी राजे लहानपणापासूनच खूप धाडसी होते। माता जिजाऊंनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले। जिजाऊंनी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न लहानपणीच त्यांच्यावर रुजवले। छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते। रायरेश्वराच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांसोबत हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे अशी शपथ घेण्यात आली। त्यांनी तोरणा, सिंहगड, कोंढाणासारखे बळकट किल्ले जिंकले। मुघलांना सोडो की पळो करून सोडले। शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अफजल खान, शाहिस्ते खान यासारख्या बलाढ्य शत्रूंचा पराभव केला। छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते। त्यांनी सर्वांना समान न्याय दिला। त्यांनी स्त्रियांचा नेहमी आदर केला। परस्त्रीला माते समान मानले। शिवराय आपल्या प्रजेला सर्वात श्रेष्ठ मानत। सेना व शासनकर्ते यांच्याकडून प्रजेला त्रास होऊ नये म्हणून काळजी घेत सर्व जाती धर्मांना समान मानले। प्रजेला पोटच्या मुलाप्रमाणे माया दिली। म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे लोकांचे जाणता राजा होते। दुर्दैवाने हे लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज 3 एप्रिल 1680 रोजी काळाच्या पडद्याआड गेले। जाणता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला। इतिहासाच्या पानांमध्ये नाव आपले कोरून गेला। जय जिजाऊ, जय शिवाजी, जय महाराष्ट्र। धन्यवाद मित्रांनो।